धनु राशी, शनिवारची ही भविष्यवाणी चुकूनही स्किप करू नका. 24 तास सावध रहा. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफळ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. धनु राशीवाल्यांनो, आजचा शनिवार साधा नाही. आजचे 24 तास तुमच्यासाठी एक कसोटी, एक इशारा आणि एक संधी घेऊन आली आहेत. जर तुम्ही हे भविष्य दुर्लक्ष केलं तर हातातून निसटलेली संधी पुन्हा कदाचित कधीच मिळणार नाही. कमेंटमध्ये आत्ता लिहा, मी सावध आहे, आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण आज प्रत्येक शब्द तुमच्यासाठीच आहे. धनु राशी म्हणजे अग्नितत्वाची राशी. आत्मविश्वास, मोठी स्वप्न, थेट बोलणं आणि मनात प्रचंड विश्वास. पण आजचा शनिवार तुमच्यासाठी थोडा वेगळा आहे. आजचा दिवस तुमच्याकडून संयम मागणार आहे. आजचा दिवस तुमची परीक्षा घेणार आहे आणि आजचा दिवस तुमच्यासाठी काहीतरी मोठं ठरवून जाणार आहे. 1. मनाची अस्वस्थता. आज सकाळपासून मनात एक अनामिक अस्वस्थता जाणवू शकते. सगळं ठीक असताना देखील आतून काहीतरी बरोबर नाही असं वाटेल. ही भीती नाही, हा संकेत आहे. धनु राशीचे लोक अनेकदा बाहेरून खूप स्ट्रॉंग दिसतात, पण आतून ते खूप संवेदनशील असतात. आज कोणी तुमच्या भावना दुखावू शकतं. एखादा शब्द, एखादं वाक्य मनात खोलवर जाऊ शकतं. आज कोणत्याही वादात पडू नका. रागावर नियंत्रण ठेवा. उत्तर देण्याआधी 10 सेकंद शांत बसा, कारण आज उच्चारलेला एक शब्द नातं तुटण्याचं कारण बनू शकतो. 2. आर्थिक बाबतीत सावधगिरी. आज अचानक खर्च समोर येऊ शकतो. एखादी जुनी देणी, एखादी अडचण किंवा अचानक पैशाची गरज. धनु राशीचे लोक मोठा विचार करतात, पण आज छोट्या निर्णयात चूक होऊ शकते. कोणालाही पैसे उधार देण्याआधी दोनदा विचार करा. कोणत्याही कागदावर सही करण्याआधी नीट वाचा. ऑनलाईन व्यवहारात विशेष काळजी घ्या. ही 24 तास तुमच्याकडून शहाणपण मागत आहेत. 3. नातेसंबंधात कसोटी. आज कोणीतरी तुमच्यावर रागावलेलं असू शकतं किंवा तुम्हीच कोणावर नाराज असाल. पण लक्षात ठेवा, आजचा दिवस अहंकारासाठी नाही. आजचा दिवस समजूतदारपणासाठी आहे. जर एखादं नातं वाचवायचं असेल तर आज तुम्हालाच पुढे यावं लागेल. एक फोन करा, एक मेसेज पाठवा, एक माफ कर म्हणा. कधी कधी नातं जिंकणं हे स्वतःला हरवण्यापेक्षा मोठं असतं. 4. संध्याकाळी मिळणारा संकेत. आज संध्याकाळी एखादी बातमी, एखादा कॉल किंवा एखादी भेट तुमच्या मनात मोठा विचार निर्माण करेल. तो सकारात्मक असू शकतो, तो धक्का देणारा असू शकतो, पण तो तुमचं आयुष्य एका नव्या दिशेने वळवू शकतो. म्हणूनच सांगतो, आजचा 24 तास दुर्लक्ष करू नका. 5. आध्यात्मिक संकेत. आज शनिवारी तुम्हाला एखादा आध्यात्मिक संकेत मिळू शकतो. स्वप्नातून, मनातील आवाजातून किंवा अचानक आलेल्या विचारातून. जर शक्य असेल तर आज काळ्या तिळांचा दीप लावा, मनातल्या मनात प्रार्थना करा आणि 5 मिनिटे शांत बसा. तुमचं मनच तुम्हाला उत्तर देईल. 6. अचानक आलेला धक्का. आज एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे होणार नाही. ज्यावर विश्वास होता ती व्यक्ती थोडी दूर जाईल. ज्यावर आशा होती ते काम थोडं अडकेल. पण लक्षात ठेवा, हे अपयश नाही, ही दिशा बदलण्याची वेळ आहे. कधी कधी देव आपल्याला थांबवतो कारण पुढे मोठी अडचण असते. 7. तुमच्यातली खरी ताकद. धनु राशीची खरी ताकद म्हणजे पुन्हा उभं राहण्याची क्षमता. आज जर काही बिनसलं तर उद्या तुम्ही त्याहून मजबूत उभे राहाल. पण आज भावनांवर नियंत्रण ठेवा. कोणताही इम्पल्सिव्ह निर्णय घेऊ नका. जर तुम्हाला असं वाटत असेल की आज खरंच काहीतरी वेगळं जाणवत आहे तर कमेंटमध्ये लिहा, शनिवार माझी परीक्षा घेतोय, पण मी तयार आहे. तुमची कमेंट तुमच्या आत्मविश्वासाला बळ देईल. धनु राशीवाल्यांनो, आजचा शनिवार तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तो तुम्हाला जाग करण्यासाठी आहे. काही लोक आज दूर जातील, काही सत्य आज समोर येईल, काही स्वप्न आज थोडं हलेल, पण या सगळ्यातून तुमचं खरं रूप समोर येणार आहे. आज रडू आलं तर रडा. आज शांत राहावंसं वाटलं तर शांत बसा, पण स्वतःला हरवू नका, कारण पुढचे दिवस तुमच्यासाठी मोठी संधी घेऊन येत आहेत. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल गंभीर आहात. ही भविष्यवाणी फक्त शब्द नाहीत, ही तुमच्यासाठी एक दिशा आहे. जर तुम्हाला विश्वास असेल की प्रत्येक संकटानंतर एक नवीन पहाट येते, तर कमेंटमध्ये लिहा, माझ्यावर विश्वास आहे, आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला आज या शब्दांची गरज आहे. धनु राशीवाल्यांनो, आजचा 24 तास सावध रहा, पण घाबरू नका, कारण तुम्ही कमकुवत नाही. तुम्ही अग्नितत्व आहात आणि अग्नी कधीही कायमचा विझत नाही.
जर तुम्हाला माझ्या स्वामी समर्थांच्या या प्रवासाचा भाग व्हायचं असेल तर खाली दिलेल्या जॉईन बटनावर क्लिक करा. तुमच्या छोट्या सपोर्टमुळेच हा आध्यात्मिक प्रवास पुढे चालू राहणार आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर राहो. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.